नमस्कार. मी मनीषा. महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे तशीच ती एकेकाळी रंगभूमी म्हणून सुद्धा आणि अद्यापही आहे. परंतु त्यावेळेला एक सुवर्ण काळ गाजवलेला आहे संगीत नाटकांनी. गोविंद बल्लाळ देवल, नंतर बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, राम गणेश गडकरी असे कित्येक महान नाटककार होऊन गेले आणि त्यांची नाटकं किती गाजली. रात्रभर ते संगीत नाटकं चालायची. तर त्यातली मी एक संगीत सौभद्रमधली मला येतील तसे ते मुखडे मी सादर करणार आहे. कृष्ण आणि रुक्मिणीचं लटकं रागावणं, त्याचं समजावणं आणि त्याच्यामधली ही पदं आहेत त्या संवादातली. तर कृष्ण आणि रुक्मिणीची बरेच दिवसात गाठ झालेली नसती आणि सुभद्रेच्या लग्नाचं चाललेलं असतं. ज्यावेळेला कृष्ण येतात त्यावेळेला ती त्यांच्यावर लटकं रागवती आणि मग ते तिची समजूत काढतायत की जणू काय मेघ आत भरलेत तिच्यात रागाचे. अशा पद्धतीनं ते मिश्किलता कृष्णाची काय वर्णावी. नभमेघानी आक्रमिले, नभमेघानी आक्रमिले, कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी, लख लखता सौदामिनी, लख लखता सौदामिनी, जातातची हे नेत्र दीपोनी, जातातची हे नेत्र दीपोनी, नभमेघानी आक्रमिले. तरी पण ती काय तिचा राग जात नाही. मग ते म्हणतात नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा, नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा. तरी तिचा काही राग जात नाही. मग ते म्हणतात हे तुझं नक्की आहे का? तू माझ्याशी बोलणार नाही आहेस का? ठीक आहे माझी चूक झाली पण बोलणारच नाही आहेस का? तर नाही म्हणे. मग ते काढतात आपलं अस्त्रबाय आणि म्हणतात नारी मज बहुवसती. म्हणल्यावरती बघायला लागती. मग म्हणतात नारी मज बहुवसती, परिप्रीती तुझवरती, नारी मज बहुवसती, परिप्रीती तुझवरती, जाणसी हे तू चित्ती, जाणसी हे तू चित्ती, मग काही अशी रीती, मी कोठेही वसती, तरी तव मूर्ती दिसती. मला येईल तसं सादर केलं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढे